आज म्हटलं बघूयात फ्रीजमध्ये काय मिळतं आहे का. आणि मग समोर दिसली कोबी. मग विचार केला की कोबीचे आपण मस्त असे कुरकुरीत मंचुरियन बनवूयात. मग काय त्या कोबीला स्वच्छ धुवून घेतलं, नंतर तिला मधून चिरून घेतलं. सुरुवातीला मी सुरीनेच कोबीला बारीक करणार होते, पण नंतर लक्षात आलं की किसणीने कोबी जास्त चांगली बारीक होईल. मग काय घेतली किसणी आणि तिच्या बारीक साईडने कोबीला किसायला घेतलं, पण ती खूपच जास्त बारीक किसली जात होती. म्हणून मग तिच्या दुसऱ्या बाजूने तिला किसून घेतलं आणि मग ती व्यवस्थित प्रॉपर अशी मंचुरियनसाठी चंक्स लागतील अशी किसली गेली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, एखादी बारीक केलेली मिरची, जास्त तिखट आवडत असेल तर मग जास्त मिरची टाका. त्यानंतर त्यात बारीक केलेली कोथिंबीर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. त्यात कोबीच्याच प्रमाणामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाका. जर जास्त प्रमाणात क्रंची पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण थोडं जास्त टाका. नंतर मग ते मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये मी लाल कलर टाकायला विसरले होते, त्याच्यामुळे मग तो नंतर मी ॲड केला आणि मिक्स करून घेतला आणि त्याच्या चमच्यानेच बारीक अशा भज्या गरम तेलामध्ये सोडला. तेल जे होतं ते मध्यम आचेवर होतं. मंचुरियन सोडल्यानंतरसुद्धा तेल मध्यम आचेवरच ठेवायचं आहे. मध्यम आचेवरती त्यांना व्यवस्थित शिजून द्यायचं आहे, म्हणजे ते आतमधूनही व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून क्रंची पण होतात. त्याच्यानंतर मग ते काढून घ्या आणि शेजवान चटणीबरोबर सर्व करा. खूप छान क्रंची आणि खूप सुंदर लागतात खायला. एकदा जरूर ट्राय करा. टेक केअर. बाय बाय.